गाईज, तर आज आपण चाललो पानशेतला. दरवेळेसच जर्किंग हेल्मेट घेतलं आहे, आता निघालो. हॅलो गाईज, मला काय माहीत नाही व्हिडिओ कसा येतोय काय नाही. एक वेगळी ट्रिक वापरली आणि ट्रायपॉड लावला आहे, त्यामुळं मला काय माहीत नाही की व्हिडिओ कसा येतोय काय येतोय. आणि दोन्ही हात माझ्या गाडीलाच आहे, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे. आता पाऊस येतोय त्यामुळं मी व्हिडिओ थोडा वेळ बंद करतो. तर दरवेळेससारखं आपण आपल्या गाडीला थोडंसं खायला घालून निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तर गाडी आता पूर्णपणे फुल झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर गाईज, आत्ता आपण खडकवासला डॅम पास करतोय. इकडे खडकवासला डॅम पास करतोय. मस्त दिसतोय गाईज, मस्त लोकेशन आहे. इथं एक कॅफे आहे ना? हा कॅफे मस्त आहे. अरे इथं रणगाडा आहे, इथं आयटी आहे. रणगाडा लावलाय, आयटीच आहे ना? ओके, हे काय आहे? ओके, आयटीचाच एरिया आहे. लास्ट टाइम सिंहगडवरती जेव्हा गेलतो तेव्हा हे जे मुलं येतात ना, इथे थांबून आपण व्हिडिओ शूट केला होता. इथे थांबून व्हिडिओ शूट केला होता लास्ट टाइम. ओके, हे डिफेन्स इन्स्टिट्यूट आहे. गाईज, जाता जाता व्ह्यू दिसलाय. सगळं डोंगरावरती उतरले खाली. समोर भी बघू शकता. गाइस, डॉगेश भाई दिख रहे हैं हमें. भाई तो मूर्त्या वगैरे ठेवल्यात. लोकांनी कचरा खूप केलाय. आता इकडं पानशेतचं डॅम दिसतोय, थोडा थोडा म्हणजे पाणी दिसतंय. पानशेत डॅमचं पाणी आलेलं आणि बाई हिरवी परी, लाल परी मागोमाग. पुढं नजारा बघा फक्त, मस्त आलं. काढतो की, लय भारी येतोय. हा, नजारा मस्त आहे एकदम. कचरात लय गेलाय पण माणसांनी. थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आहे, म्हणजे तुमचा पण वेळ जायला नको. जर तुम्हाला स्लो बघायचं असेल तर स्पीड कमी करून बघू शकता. ओके, तर आता फक्त 8 किलोमीटर राहिले पानशेत. तर इथं आता हे दिसायला सुद्धा लागलंय.
पाणी डॅमचं साईडला. इथं थांबायचं का? दिसेल का व्ह्यू? ओके थांबतोय 2 मिनिटं. बोटी पण आहेत काय? नाही. सगळे हिरवळीचा कावळा बसलाय. कसे आले घेतला मस्त बसला तिथं. ओके इकडून आलोय आता. सगळं हिरवळ हिरवळ नेचर आहे एकदम मस्त वाटतंय. दिवसभर असाच कॅमेरा ओपन करून चालू वाटलंय. सगळं असं जिकडे बघेल तिकडे भारी 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 सीन आहेत. बघू का गोप्रो घेऊनच टाकतो. असं फोनचे हेच होणार नाही. असं पकडायचं हे करायचं. गोप्रो लावला की सगळे कॅप्चर होत बसते. कॅमेरा बंदच करू वाटा ना एवढे सगळे लोकेशन आहे भारी भारी. गाईज आता थोडस जवळ आलो आता आपण. वळण बघा डायरेक्ट वळण आहे इथं. ओके काम शेत आता फक्त 2 किलोमीटर राहिले. काहीच व्ह्यू बघा व्ह्यू. तिकडून धरणात निघालंय का पाणी? पाणी नाही का धरणाला? ओके व्ह्यू बघा कसं दिसतं मस्त. इकडं इकडून तिकडं डक बघा कसे आल्यात डोंगरावरती. ओके वरतीच आहे ना. ओके तर आता पानशेत तर इकडं लेफ्ट साईडला आहे. ह्या साईडला तर आता ह्या साईडला जायचं आपल्याला. ओके ते 1 किलोमीटर राहिलं आता डॅम. जाताना इकडं खाली येऊन फोटो काढून जाऊ. मस्त लोकेशन आहे खाली.
थोडं धोकादायक वळण आहे. मी मोबाईल ठेवतो 2 मिनटं. काका मोर आहे बघ. 1 मिनटं उतरा बरं. आहे मोरच आहे. खाली उतरा की खाली उतरा. थांबा आवाज नको. गाईज मोर गावलाय. ठीक आहे. होता नसेल गेलं. मोर आहे का काय? मी बी मोरच आहे. बघा लांडोर दिसतोय. बघा उडला. काका मोर होता का लांडोर होता काय माहित. त्याला ही नव्हतं शिपूट. उडून गेला. काय इकडेच गेला आता उडून. चांगला बसलेला मला बघून गेला. हा 40 वाजले. कुठं गेला माहित नाही. कॅमेरा दिसला का नाही मला अजून पण माहित नाही. गॅरंटी नाही. गाईज आता पूर्ण जंगलात आहे. जंगल पूर्ण जंगल आहे. पाऊस येतोय. आत्ताच मोर दिसला. अजून काहीतरी दिसायला पाहिजे. गाडीचा आवाज ऐकून तो खरं तर लांब गेला. नाही तर दिसला असता. स्पष्ट दिसला असता. लांडोर होता. कधी बघू अजून काय दिसतंय का काय चेक करू. जंगलात वगैरे काय बिबट्या दिसला तर. मस्त लोकेशन आहे. आता खाली जायचंय का वर जायचं चेक करू. गाईज रस्ता चुकलून फिरत आता कुठं आता गावात घुसलो होतो. परत माघारी चाललोय. दमादमाने जाता येईल. उतार आहे. गाईज आता एका पॉइंटला आलोय. मग इकडून वरती गेलतो बट दास झाला. आम्ही गाडीवरती फिरतोय पण जायला पॉईंटच भेटा नाही. कुठने जायचं ते पण कळत नव्हतं. त्याच्यामुळे आता एका जागेवरती आलोय. लोकेशन बघा. आता इथंच थोडा वेळ थांबणार आहे. काका स्लीपर आहे एकदम. लय जोरात कसं दगडावर येऊच नका तुम्ही. खाली या. आता संपलेला विषय इथं. ब्लॉग इथं संपला असता. आता पण वाचलोय थोडक्यात. दमाने फक्त असं जे स्लीपरी दगड आहेत ना त्यांचा पाईप देऊ नका अजिबात. दुसऱ्यांदा झालं आत्तापर्यंत घसरायचे. आज आल्यापासून दुसरी वेळ आहे माझी घसरायची. आत्ता लय जोरात पडलो असतो. आत्ता खरंच जोरात पडलो असतो. लय जोरात सकाळ कुठून चाललोय पाण्यातून. बस जरा वेळ. काका पाण्यात न्यायचे आता. येताना पाण्यातून एवढा बूट पण धुवून होईल माझा. मागाशी बूट मारायला होता का इकडून जायचं. तिथं बसलो असतो निवांत खडकाव. हा काही येऊ खूप फिरून. ओके तर पुढून येऊ आपण फिरून.
मोरांचे लय आवाज येतात इकडे. मोर आहेत. मगाशी आपल्याला जाता जाता लांडोर दिसला. आपण बघू अजून काय दिसतंय का. तरी बघा पुढं बघून चालतो. ओके, तर इथे जाऊन बसू जरा. जवळ दिसतंय पण ते कसं कडा आहे अशी, त्यामुळे सटाकलं तर पाण्यात पडेल थोडंसं. फोन ठेवून जातो. गाडी गोडा कसं बसला उडून जरा वेळ बसले पाण्यात. They will come, they will come. Like गाईज आत्ता इथं एवढे भारी फोटो निघलेत ना, आणि ते पण फोटो आता मी असे सोलोने काढल्यात, म्हणजे ट्रायपॉड लावलेला आणि नंतर ह्या बटननी शूट केले. तुम्हाला मी फोटोज पण दाखवतो कसे आलेत ते. म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगसाठी एक नंबर आहे. कुठं पण जिथं वाटेल तिथं तुम्ही ट्रायपॉड लावा आणि शूट करायला हे बटन आहे, ते बटन दाबा, संपलं विषय. चलो मित्रांनो, चाललोय. जाता जाता आपल्याला हनुमानजीची मूर्ती दिसली इथे. हनुमानजीची मूर्ती. आपण इकडे खाली बसलो होतो. आता चाललोय पाण्यात उतरायला, म्हणजे पाणी बघू. हा घेतली. आपण चाललोय पुढं. असं चाललोय. गाडी तिकडे पार्क केली पाठीमागं आणि नुसतं चाललोय आता. पाणी बघा कसं, व्ह्यू बघा. तिकडे खाली जाता येईल ना काका. ओके, बघू पहिले ह्या साईडला बघू. ह्या साईडला जाऊ पहिलं. घेतलं की. ओके, 1870. ओके, हा ब्रिज 1870 मधला आहे. येस,
हाय किती जुना ब्रिज आहे, लय जुना ब्रिज आहे. व्ह्यू मस्त दिसतो. आता पुढे पुढे चाललोय आपण. खाली उतरायचं आपल्याला परत ह्या दुसऱ्या साईडने. लय चिकचिक येत नाही, घसरू शकतो. मग अशी तिसऱ्यांदा पण घसरलो, जेव्हा व्हिडिओ एकदा चालू नव्हता तेव्हा पण घसरलो. लय मस्त वाटतं इथं. सीन मस्त वाटतो. व्ह्यू गांडूळ किती गांडूळच आहे. साप पण असू शकतो. काका कसरते तर बुटते, त्याच्यामुळे तुम्ही नीट चाला. तिथे घसरलं की डायरेक्ट पाण्यातच, कारण शेवाळ झालं ह्याच्यावर पण वरणी हे काय खोलाचं नाही का पावा येत आपल्याला, बट तरी घसरल्यावर लागल हो त्याचं. पडलं तरी पडू द्या पाण्यात. मस्त मस्त सीन आहे. तिथं दगडावर जाऊन बसू तिथं निवांत. चलो फक्त जमान्या, कारण लय स्लिपरी. तिथं मी पण बसलो असतो निवांत. तिथं जास्त दगड आहे, तिथं बसून ट्रायपॉड लावू कुठतरी इथं बसून. हो का पडल्या तर काहीच, आत्ता पण पडलो होतो, सटकलो होतो जोरात. लय स्लिपर आहेत. त्याचं चिखलाने शूज पण लय खराब झाले. माझी 4थी वेळ आहे आता घसरायची. मला पडलं तरी पुढे कॅमेरा पडायला नको. कॅमेराची लय काळजी. एक तर ग्रिप गेली, आणि कसं आहे ट्रेकिंगची वेळ शूज नाही घालून आलो मी, त्यामुळे लय प्रॉब्लेम आहे. इथून दमाने काका शिवाळ झालं बहुतेक. इथून पण सटकेल आता मी, वाटतंय पण पाय मजबूत ठेवून सटकते थोडं थोडं. कसं आलं शकतो. येस, आता आपण आलो. पाऊस पण चालू झाला आता इथं आल्या बरोबरच, त्याच्यामुळे लगेच थोडा वेळ बसू आणि निघूया. 1-2 सीन घेऊया. कसं वाटतं शेतकऱ्या. काही एवढा पाऊस आलाय, पावसाचा व्हिडिओ एक शूट केला, म्हणजे नॉर्मल व्हिडिओ होता. नॉर्मल थांबलेलो बसलेलो, बट कसा आलाय ते मला माहीत नाही, कारण गाई गडबडीत एवढा पाऊस जोरात यायला लागलाय. आता भिजलोय, मागं लोकेशन दिसत असेल. मला माहीत नाही व्हिडिओ कसा आलाय काय आलाय. घरी गेल्यावर चेक करतो, चांगला आला तर नक्की अपलोड करेल, तुम्हाला दाखवेल नक्कीच. They will come. कितीतरी वेळ झालं फिरतोय, 2-3 तास झालं नुसतंच फिरतोय. बट जसा पाहिजे तसा व्ह्यूच दिसा नाही. नुसता फिरतोय. पाऊस येतोय, पावसात फिरतोय. बट जसं पाहिजे तसं जिथं जायचंय तिथं व्ह्यूच भेटा नाही, किंवा जायला रस्ताच भेटा नाही. आत्तापर्यंत आम्ही 5-6 वेळा तरी चुकलो असेल फक्त.
बघू व्ह्यू सापडतोय का नाही. पुढं बघा. मित्रांनो आता एका जंगलात घुसलो कुठतरी व्ह्यू बघायला. जसं पाहिजे तसं काय भेटतच नव्हतं. आता जंगलात इथं गाडी काय जात नाही. इथं एवढा चिखल राडा झाला ना. तुम्हाला दाखवतो राडा किती झाला पुढे चिखलाचा. हे काय लय चिखल झाला. तर आपल्याला जायचं तिकडं. काहीतरी चांगलं बघायला काहीतरी केलं पाहिजे थोडंसं. कसं डोकं दिसतंय का चिखलं चालायला लागते. पाऊस पण एवढा आहे. वरने पाऊस पडतोय. मोबाईलची लय भीती वाटली आज करताना. बट काय व्ह्यू घ्यायचा होता, फोटो काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते. त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आता तुम्हाला थोडंसं नॉर्मल व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय. चेक करा. आणि आपण अजून पुढं चाललोय तर विचार करा पुढं कसं असेल. मला पण माहीत नाही. बट तरी तुम्हाला नॉर्मल व्ह्यू दाखवतो फक्त. ओके व्ह्यू दिसला असेल तुम्हाला. तर आता बघू पुढं काय काय आहे कसं कसं आहे. तुम्ही तर म्हणे असं का लय चालायचं. गाडी लावली तिथं वरती रस्त्याला. आतमध्ये थोडीशी लावली आहे. कोण आलं गेलं तर परत प्रॉब्लेम. ओके आता खाली आलोय पर आपण जिथं पाणी चाललंय ना तिथपर्यंत आलो आपण. तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. ओके तर आता आपण पूर्ण खाली आलोय. येस दगडात काका दगड घसरते आता. लय स्लिपर आहेत दामान्या. ओके तर बघा कसलं लोकेशन आलोय. काका घसरतात. येऊच नका वाटलं तर इकडं. वरणी जा. वरणी नाही का रस्ता. नाही लय घसरतंय. हो तर पाय पण ठेवायला ये नाही. पाय ठेवला की सटकतंय खाली. फक्त जमानी या तुम्ही पडला तर मला उचलायला लागेल. नाही प्रत्येकाला तसंच झालंय. ओके आता आम्ही हे क्रॉस करतोय. कारण जर इकडून गेलो तर सगळा खडक आहे. खडकाव एवढं शेवाळ आहे की घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आता आम्ही क्रॉस करून तिकडं वाळूतने जायचा ट्राय करतोय. घसरते आत्ता येत तोपर्यंत पण घसरते. एकदम दमाने काका खरंच घसरते. लय घसरते दमाने एकदम. पाय असा जरा मजबूत टाका. आता पाण्यातने जायचे. पाण्यातने थोडं तिथने पुढणे पुढं खडक जास्त बघा घसरते. बेकार गाईज आता मी परत पडलो होतो. त्याच्यामुळं म्हणजे दुसऱ्यांदा पडलो होतो. आता पाय माझा हे झाला. दुसऱ्यांदा पडलो होतो त्यामुळं कॅमेरा बंद झाला होता ऑटोमॅटिक. वरून काका. एवढं स्लिपर आहे ना. शूजने धोका दिलाय मला. तरी माझं चुकलं की शूज काय ट्रेकिंगचा नाही तरी हा घालून आलोय. त्याच्यामुळं आज लय वेळा पडलोय. अजून बघू अजून पुढं अर्धा ट्रेक बाकी. बघू अजून पण पडतोय का नाही. दमाने जायचंय. हे आता रिमोट पाण्यात भिजला. म्हणजे पडल्यावरती सगळा अख्खा पाण्यात गेलता रिमोट. तर किती वेळ चालतोय किंवा कसं चालतोय माहीत नाही आता मला. चालतोय का नाही ते पण माहीत नाही. बट बघू जेवढं होईल तेवढं ते ट्राय करू. गाईज व्ह्यू दिसला. व्ह्यू चेक करा एकदा कसा आहे.
ह्याच्यातनी चालत जायचं आपल्याला. काय एकदम सावकाशा. ओके, तर गाईज फायनली पोचलोय. इथं एवढं शेवाळ आहे की बघूनच मला जावं वाटाणा तिथं. बरं बघू, ट्राय करतो कसं वाटतं, एकदा चेक करा. तिकडं तर बघा, तिकडं दिसत असेल आमचं हे बघा. आता आपण जायचंय, तिथं जायचंय, त्याच्यामुळे बघत राहा. रिस्कच घ्यायची नाही. आतापर्यंत 5 वेळा पडलो ना, आता इथं 6व्यांदा पडलो असतो. पण एकदम आता खाली बसून चाललोय, सावकाश चाललोय. शेवाळा एवढं झालंय विषयच नाही. आता आपण जवळ आलोय आणि हे बघा व्ह्यू. ओके, गाईस अक्का भिजलोय, अक्का. एवढं भारी विषय नाही तो. तरी हो बारकावाला आहे. मला वाटलेलं मोठं असेल, पण आता पाणी नाहीये. आता वर नको जायला आहे ना, वर काय जायचं आता विषयच नाही. त्याच्यामुळे इथं पाणी. तर एकदा मी नॉर्मल फक्त नेतो, जास्त जवळ नेत नाही. हां बट ठीक आहे, तुम्हाला अजून एक दाखवतो. त्या अगोदर ओके, त्या अगोदर हे बघा. वरती जातोय दमादमानी जातो. तुम्हाला अजून एक दाखवतो झूम करून. पूर्ण भिजलोय, पूर्ण. येस, थोडंसं इकडे जातो. कसं दिसतोय पुढे सगळं. तेवढाच एक शॉट घे, तुला पाहिजे तसं घेतला. दोघांचा फोटो काढ. ओके, हॅलो गाईज. तर आता आपण परत माघारी चाललो आहे आता, कारण आपल्याला अर्जंटमध्ये एक काम आलं आहे. तर त्यामुळे आपल्याला जावं लागतं. बाई वेलो कुत्रं होतं इथं, म्हणलं अचानक काय आलं आहे. तर आपल्याला अर्जंटमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी परत माघारी फिरलो आहे. थांबायची इच्छा होती. त्यासाठी आपण डबल कपडे पण आणले होते. मी तर आणले होते 1-2 टी-शर्ट आणलेले, पॅन्ट आणलेली, शॉर्ट्स आणलेली. म्हणजे इथं बसायचं निवांत तिथं पाण्यात लय वेळ. बट तसं काही झालं नाही पॉसिबल. तर त्यामुळं नेक्स्ट टाईम नक्कीच थांबतो. काय जातं, हे वरसगाव डॅम आहे. तिथून पाणी येते थोडं थोडं दरवाजातून. दिसत असेल, झाडांमुळे दिसत नाही एवढं.
बट इथून पाणी येत आहे सगळं. गाईज पुढे 3 वॉटरफॉल दिसले. हा दिसला 4 वॉटरफॉल आहेत एका फ्रेममध्ये. तर ते जे पुढे वॉटरफॉल दिसतात तर आता आपण चाललोय तिकडेच. तर चला. मस्त वाटतं वॉटरफॉल. तिथे जायला शांत असलं तर बघू आपण. आणि इथून खालून पण एक वॉटरफॉलचा आवाज येतोय. जर सापडला तर नक्की जाऊ. ओके गाईज, तर हे आता वरसगाव डॅम आहे ना, वरसगाव डॅम तो दिसतोय इथं पुढं. त्याचं पाणी आणि ह्याच बाजूला पुढच्या साईडला समोर आहे का इकडे? नाही इकडे पानशेत कुठे. ओके, तर त्याच्याच पलीकडे तुम्हाला एक अजून पाणी दिसत असेल त्या डॅमच्या तिथं समोर. तर तिकडं पानशेत आहे आणि हे वरसगाव आहे. आता वरसगाव डॅमवरती आहे. चाललो आता परत रस्त्याने. तर चलो, ते हमारी गाडी. यस गाईड, सगळं जंगल आहे. नुसतंच फिरतोय. बघायला एवढं काय आहे ना, असं कॅमेरा पण 1 सेकंद खाली ठेवू वाटत नाही. पण स्पेस भरल्यामुळे ना, फोनमध्ये स्पेस नसल्यामुळे फोन ठेवायला लागतो सारखा. चार्जिंग पण कमी. पण जिकडं बघावं तिकडे हिरवळ आणि व्ह्यूच आहे. एवढं मोठे डोंगर आहेत की काय विशेष नाही त्याचा. हे बघा हिरवळ, एवढं भारी व्ह्यू आहेत ना या पण साईडला. सगळं मस्त आहे इथं. नुसतं बघत बसं वाटतं इथं. बघू नेक्स्ट टाइम परत एकदा इकडेच येऊ. फक्त इकडं आल्याच्या नंतर फिरू आपण जास्त. तिथे काहीतरी गेलं की नाही, तर फिरू नेक्स्ट टाइम परत आल्याच्या नंतर. आता मी बघून घेतो, नंतर तुम्हाला दाखवून नेक्स्ट टाइम आल्याच्या नंतर. गाईज, एक स्पॉट सापडला आता आम्हाला. तर आम्ही आता तिकडे चाललोय जंगलामध्ये. तर एक वॉटरफॉल आहे, लय मस्त वॉटरफॉल आहे. तुम्हाला एक दाखवतो. हे दिसतं ना, हे एकदम छोटं आहे. तर मोठं वॉटरफॉल आहे इकडे जंगलात. तर आता तिकडे जंगलामध्ये चाललो आता वॉटरफॉलकडे. तर बघू केवढा आहे केवढा नाही. बट दिसताना तर दिसलाय चांगला आहे, मस्त आहे. बघू काय होतं ते लगेच दाखवतो तुम्हाला. काही जसं पुढं चाललोय ना तसं वॉटरफॉलचा आवाज यायला लागलाय. तर आता एक्सायटेड आहे काय नाही ते. बरोबर चाललोय का माहीत नाही. अरे चुकलो का काय? तिकडून आहे का वरून आहे? जागा कुठून आहे माहीत नाही. मे बी इथून. हा, वरून आहे का इथून आहे? ही काय इथंच आहे वॉटरफॉल. गाईज वॉटरफॉल सापडलाय. दमाने उतारतो. काका दमाने या. येस गाईज, वॉटरफॉल आता रिव्हील करतोय. रेडी, एक्सायटेड. हॅलो गाईज, पूर्णपणे भिजलोय. एवढा एन्जॉय केला, एवढी मजा येते. इथं मागं वॉटरफॉल आहे, पुढे जंगल आहे, तिथं आहे डोंगराच्या खाली. जेव्हा मी तुम्हाला अगोदर एक व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओमध्ये जे वरून येत होता ना वॉटरफॉल, तोच वॉटरफॉल आहे. मे बी माहीत नाही, बट तोच असेल. तर हे बघा लोकेशन कसं आहे. इकडे जंगल. आता काकांची वारी आहे धबधब्यात भिजायची. काका चालल्यात. कॅच. पर्स पडली काकांची खाली.
मी घसरलो थोडंसं, त्यामुळे आता पैसे सगळे भिजले आता भिजले. डेन गाईज आता वरती चाललोय आपण इकडून. तर मे बी एक वॉटरफॉल आहे, अजून एक वरती आहे मे बी मोठावाला. तर कन्फर्म माहीत नाही, बट वाटतंय तसं की मोठावाला वॉटरफॉल वरती आहे. तर आता जिकडं चाललोय तर बघूया, आतला तर अजून भारी होईल. पण काय म्हणतात, पण वाईट ह्याच वाटतंय की चार्जिंग पूर्णपणे संपत आलेली आहे. आता कधी पण मोबाईल बंद पडू शकतो. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे. बघायचं जर असले तर तिथं फोटोज व्हिडिओ लगेच घ्यायच्यात आणि लगेच निघायचं आहे. कारण आता चार्जिंग पण नाही आणि स्पेस पण नाही आहे फोनमध्ये. गाईज अजून पण जंगलात चालू आहे, कधी येतो ते माहीत नाही. नुसतं चालत चाललोय. आता नक्की आहे की नाही ते पण अजून कन्फर्म नाही की पुढं काय वॉटरफॉल आहे की नाही. तर तरी चाललोय. ट्राय एवढाच राहील की चार्जिंग संपायच्या अगोदर एखादा तरी फोटो काढला पाहिजे. पण मे बी पुढं दिसतंय काहीतरी मोठंवालं, बघतो आणि तुम्हाला लगेच सांगतो. गाईज लय मोठा वॉटरफॉल आहे, लय मोठा दिसलाय. फर्स्ट व्ह्यू झाला आहे वॉटरफॉलचा, लय मोठा व्ह्यू आहे. फक्त मला एवढंच प्रार्थना आहे की स्पेस आणि चार्जिंग राहायला पाहिजे फक्त, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दाखवतो, एकदा चेक करा फक्त. एक मिनटं, फर्स्ट व्ह्यू तुम्हाला दाखवतो. गाईज आला वॉटरफॉल, चेक करा. त्यापेक्षा मोठा वॉटरफॉल आहे. गाईज तर हे होतो वॉटरफॉल. कसा आहे वॉटरफॉल? वॉटरफॉल चेक करा एकदा. चेक करा वॉटरफॉल कसा आहे. इकडे वॉटरफॉल हां. गाईज कसा धबधबा आहे चेक करा. पाणी बघा वरून येतोय, वरून कसं पडतंय पाणी. गाईज काहीतरी आलेलं झालं, म्हणलं होतं बेटर पण आम्ही तिथं खाली फोटो काढत होतो. बट आत्ता इथं वरती आणि इथं पण काढायचं होतं, भिजायचं होतं. बट प्रॉब्लेम हा आहे की फोनमध्ये काहीच चार्जिंग नाही आहे, कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. आणि चार्जिंग ठेवायची, कारण कसं जरी पुढं कशाला लागलं खायला वगैरे किंवा कशाला तर पेमेंट करायला फोनमध्ये चार्जिंग पाहिजे. कारण आत्ता जे कॅश होते, जे वॉलेट होतं ते मगाशी धबधब्याखाली भिजलं आहे सगळं, त्यामुळं पॉसिबल व्हायचं नाही. त्याच्यामुळे फोनमध्ये चार्जिंग ठेवायला लागणार आहे. त्याच्यामुळे आत्ता लगेच निघतो आहे आता इथून. तर जरी अजून रस्त्यात काही भेटलं अजून तर 1-2 सेकंद फक्त शूट करेल, कारण फोन कधी पण स्विच ऑफ होऊ शकतो. आत्ता बोलता बोलता पण होऊ शकतो. त्याच्यामुळं मी आत्ता ठेवतोय, बघू पुढं काय दिसलं तर लगेच सांगतो. हॅलो गाईज, तर आता आहे ना, आत्तापर्यंत 1 तासातून एवढं काय झालं ना आमच्याकडं. तर रस्ता चुकलो ते चुकलो. 60 किलोमीटर पुढे गेलो आणि त्यानंतर 60 किलोमीटर म्हणजे जास्तपर्यंत 30-40 किलोमीटर थोडी पण रेंज नव्हती फोनला, त्यामुळे मॅप पण चालत नव्हता.
आणि नेमकं पुढं गेल्याच्या नंतर मॅप चालू झाला आणि त्यानंतर कळलं की आपण एवढ्या पुढं आलो आहे. त्याच्यामुळे परत रस्ता चुकलो, परत आता मागं आलो आहे. तर एवढी भूक लागली होती, तर आता एक थांबलो होतो नाश्ता करायला. तर नाश्ता वगैरे केला, मस्त झालं आहे. तर आपला इथला व्ह्यू बघा कसं दिसतोय. इथं ते हॉटेल आहे आणि हा view. त्यामुळे आत्तापुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके.